गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका देव. गण म्हणजे समूह, समूहाचा नेता. अधिपती तो गणपती. गणेश या शब्दाचे मूळ नाव गणेश आहे. सत्व रजतम गुणांचा अधिपती तो गणेश म्हणजेच गणपती. मानवाचे शरीर आणि हत्तीचे शीर असे याचे स्वरूप आहे. पाहूया पुणे प्लसचा हा स्पेशल रिपोर्ट. लंबोदर तुझा शोभे शुगदंड, करीत असे खंड दुश्चिन्हांचा. चतुर्थ आयुधे शोभतासी हाती, भक्ताला रक्षिती निरंतर. संत नामदेवांनी श्री गणरायाबद्दल काढलेले हे उद्गार. अशा या गणरायाच्या विविध अवयवांबद्दल जाणून घेऊयात. सुपासारखे कान. गणपती हा मुळात कृषी देवता आहे. धान्य पाखडून त्यातील फोलकटे कचरा दूर करण्यासाठी सुपाचा वापर केला जातो. समाजासाठी हानिकारक अयोग्य गोष्टींचा कचरा पाखडून पोषक तेवढे निवडण्यासाठी हे सुपासारखे कान आहेत. एकदंत. एकदंत म्हणजे सत्ता, ज्याची एकट्याची सर्वांवर सत्ता चालते तो एकदंत. तुटल्यासारखी वाटणाऱ्या परिस्थितीही आपल्या नियंत्रणात आहे याचा दिलासा देणारा तो एकदंत. तुटक्या सुळ्याने कधी दृष्टांचा संहार तर कधी त्याचीच लेखणी. सृजनांसाठी सर्जक शक्ती आणि दुर्जनांसाठी निर्दालन शक्ती एकत्र असल्याचा इशारा देतो तो हा एकदंत. वरदहस्त. समाजातील सच्छिल लोकांसाठी अभय देणारी ही मुद्रा आहे. कमळ. कमळ हे विकसनाचे प्रगतीचे प्रतीक, लक्ष्मीचे प्रतीक. समाजातील चांगल्या गोष्टींना चालना देत विकासाकडे वाटचाल केली की आपोआप समृद्धी येईल याचा संदेश देणारे हे कमळ गणपतीने हाती धरले आहे. लंबोदर. सोबतच्या सहकार्यांचे दोष उणीवा पचवून या लांब उदरात साठवून सांघिक यश मिळवून देणारा हा गणराय. मोदक. समाजाच्या हिताला बाधा न आणणारा कुणीही मोद म्हणजे आनंद प्राप्त करू शकतो. हे मोद प्राप्तीचे अभिवाचन म्हणजे हा मोदक. वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्.